अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथल्या अनेक मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी अयाज अहमद याचं घर अवैध असल्याचा आरोप होता आणि अतिक्रमित असलेलं घर पाडण्याची मागणी काल परतवाडा शहरातील नागरिकांनी केली होती आणि त्यानंतर आता पालिकेकडून या घरावर कारवाई करण्यात आली आणि या कारवाईच्या वेळेस पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या बरोबर आहेत। संजय, काय माहिती याबद्दल? विशाल, निश्चितच अयान अहमद हा जो आरोपी आहे, या आरोपीने मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आणि त्यांचे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप झाला। त्यानंतर खऱ्या अर्थानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यासोबत आता पोलिसांनी जवळपास 6 आरोपींना अटक केलेली आहे। 6 आरोपी जे आहेत त्याला सहकार्य करत होते। काही त्यापैकी जे आहेत त्यांनी मुलींचे व्हिडिओ व्हायरल केले, तर एका आरोपीने काही आरोपीने त्याला जे अमरावती येथील रूम होती ती घर उपलब्ध करून दिलं होतं। आता या प्रकरणात एसआयटी स्थापन झालेली आहे आणि एसआयटीचा तपास जो आहे तो जवळपास 11 यामध्ये पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदाराचा त्यामध्ये समावेश आहे आणि आयपीएस अधिकारी, सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार म्हणून जे आयपीएस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि जो आरोपी अयान अहमद आहे याचं घर पाडण्यात यावं अशी मागणी जी आहे ती कालपासून होत होती। आज जेव्हा नगरपालिकेने पूर्ण चौकशी केली तेव्हा वरचा मजला जो आहे तो अनधिकृत, त्याला बांधकामाची परवानगी नसल्याचं निष्पन्न झालं आहे। तर घराला जाणारा जिना जो आहे तो जिना देखील अवैध म्हणजे अतिक्रमित होता। त्यामुळं बुलडोजरच्या सहाय्याने अवैध जेवढं बांधकाम होतं तो जिना होता, जिना पाडण्यात आलं आणि वरच्या जे बांधकाम आहेत पहिल्या मजल्यावरचं त्या मजल्याच्या बांधकामासाठी नोटीस देण्यात आलेली आहे आणि 1 महिन्याच्या आत त्यांनी बांधकाम पाळावं, अन्यथा नगरपालिका जी आहे ती नगरपालिका कारवाई करेल असा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता एकूणच पोलीस कुठेतरी ऍक्शन मोडवर आलेली आहे आणि या सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे। एसआयटी स्थापन झाल्यानंतर आता उद्या या ठिकाणी अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत पॅरेखान हे देखील उद्या परतवाडा येथे भेट घेणार आहेत। मात्र अजूनपर्यंत कोणीही पीडित युवती किंवा तिचे पालक जे आहे ते पुढे आलेले नाही आहे। मात्र पोलिसांनी तपास कार्य सुरू केलेले आहे आणि त्यांचं नाव गुप्त ठेवलं जाईल, कोणाचंही नाव जाहीर होणार नाही आहे असं आवाहन जे आहे ते पोलिसांतर्फे करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण चौकशी जी आहे पूर्ण चौकशी ही केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांचं देखील संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे आणि नेमकं आता या एसआयटी चौकशीमध्ये आणखी यामध्ये काही महिला किंवा मुली ज्या आहेत त्यांची संख्या वाढू शकते का किंवा आरोपी संख्या वाढते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर हा एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। मात्र आता एमआयएम पक्षाने यावर स्पष्टीकरण दिले। अचलपूर नगर परिषद निवडणुकीवेळी त्याची मीडिया प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती अशी माहिती जिल्हाध्यक्ष मोहम्मद आदिल शेख यांनी दिली। मात्र निवडणूक काळात त्याने कोणतंही काम केलं नसल्यानं त्याला पक्षातून काढण्यात आलं होतं। त्यामुळे सध्या त्याचा आणि एमआयएम पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। वो एमआईएम पार्टी का पदाधिकारी है और कार्यकर्ता है। नगर परिषद अचलपुर के इलेक्शन के दरमियान में उसको सोशल मीडिया संभालने के लिए हमारे वहाँ के तालुका अध्यक्ष शेख आदिल साहब ने उसको मीडिया प्रभारी बनाए थे, लेकिन पूरे इलेक्शन के दरमियान में उसने पार्टी के लिए, पार्टी के उम्मीदवारों के लिए कोई सोशल एक्टिविटीज नहीं किया। इसलिए मतदान के फौरन बाद उसको पार्टी से निष्कासित कर दी गई थी। उसको लेटर दे दिया गया था और उसका पार्टी से कोई संबंध नहीं था। आज भी उसका पार्टी से न वो हमारे पार्टी का कोई पदाधिकारी है न कोई कार्यकर्ता है। इसलिए एमआईएम पार्टी से उसका कोई दूर दूर तक के कोई संबंध नहीं है। तर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथे मुलींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। परतवाडा पोलिसांनी रात्री आणखी 2 आरोपींना अटक केली। मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर, उजेर खान इक्बाल खान, तरबेज खान तस्लीम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक अशा 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी उजेर खान याने त्याच्याकडे असलेले अश्लील व्हिडिओ हे मोहम्मद साद मोहम्मद सादिक याला पाठवल्याची कबुली दिली आहे। आतापर्यंत क्रिमिनल बॅकग्राऊंड सारखा काही आम्हाला आमच्या समोर आला नाही, बट वी आर इन्व्हेस्टिगेटिंग दॅट ऑल्सो। आणि आज मी न्यूज चॅनलला पण बघितलं होतं की अक्युज्ड नंबर 1 मे ऑल्सो बी पॉलिटिकली कनेक्टेड। पण ऑब्विसली हे गंभीर बाब आहे। वरिष्ठ अधिकारी आणि
जे इवन CM साहेबांचे जे ऑफिस आहे ते पण गंभीरताने हे मुद्द्यावर त्यांनी दखल घेतलेली आहे. तर जे काही पॉलिटिकल कनेक्शन हो दॅट इज इमॅटेरियल टू अस. आम्ही फेअर अँड ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही तपास करणार.